इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास यातील पाठ 15वा आपले शरीर। आज आपण आपल्या शरीराची माहिती करून घेणार आहोत। प्रथमतः पाहणार आहोत शरीराची रचना। डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत। डोके, हात आणि पाय हे धडाला जोडलेले आहेत। डोक्यावर केस असतात, कपाळाखाली 2 डोळे असतात, भुवया आणि पापण्या असतात, 2 बाजूंना 2 कान असतात, समोरच्या बाजूला नाक असते, नाकाखाली तोंड असते आणि तोंडाखाली हनुवटी असते। डोके आणि धड यांना जोडणाऱ्या भागाला मान असे म्हणतात। मानेच्या पुढच्या भागास गळा असे म्हणतात। शरीराच्या रचनेतील पुढील भाग आपण पाहणार आहोत। धड, छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते। धडाला हात जोडलेले असतात, त्यांना खांदे बोलतात। त्या जागेला उभा असे म्हणतात। शरीराचा पुढील भाग हात। हाताचे भाग दंड, पोपट, अग्रबाहू, मनगट, तळहात आणि पोटे। हाताचे भाग दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात। अग्रबाहू म्हणजे कोपऱ्यापासून मनगटापर्यंतचा भाग। हाताची बोटे म्हणजे पंजाचाच भाग असतात। दंड आणि अग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे कोपर। अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट। मांडी, गुडघा, तळी, पोटे, पाय, बोटे हे पायाचे भाग आहेत। पाऊल मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात। तंगडी म्हणजे गुडघ्यापासून टेकड्यापर्यंतचा भाग। त्याची बोटे हा पावलांचाच भाग आहे। मांडी आणि तंगडी जुळणारा भाग म्हणजेच गुडघा। तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजेच घोटा। आता अवयव म्हणजे काय हे आपण पाहूया। ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराचा भाग म्हणजेच अवयवांना इंद्रिय असेही म्हणतात। काय पाहिलं आपण की ठराविक कामासाठी शरीराचा वापरला जाणारा भाग म्हणजेच अवयव। अवयवाला इंद्रिय असं देखील म्हणतात। चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत। ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान हे आपले अवयव आहेत। बाह्य अवयव म्हणजे काय तर बाह्य अवयव म्हणजेच शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव। बाह्य अवयवांना आपण बाह्य इंद्रिय असं देखील म्हणतो। मग बाह्य इंद्रिय कोणती? कान, नाक, हात आणि पाय ही आपली बाह्य इंद्रिय आहेत। ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस असतात आणि म्हणून त्यांना आपण बाह्य अवयव असं म्हणतो। बघा बाळांनो, विटी दांडूच्या खेळातील दांडू घ्यायचा आणि तो वाकवायचा प्रयत्न करा। दांडू वाकतो का? नाही। का वाकत नाही? मग समजा आपले हातपायही वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली नसती। आपले काही अवयव वाकतात आणि त्यामुळे आपण हालचाल करू शकतो। आपली मान कधी पुढे झुकते, कधी मागे झुकते, कधी डावीकडे वळते, कधी उजवीकडे वळते, कधी डावीकडे वाकते, कधी उजवीकडे वाकते। म्हणजे ही काय आहे? आपल्या मानेची हालचाल आहे। बघा, आपण हाताचे भाग पाहिलेले आहेत।
तर आपला हात कुठं कुठं वाकू शकतो. तर आपला हात खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी वाकू शकतो. हाताची बोटेही वाकू शकतात आणि त्यामुळे हाताची मूठ मिटते. आपण हाताने खूप सारी कामं करू शकतो. आपण हाताने लिहू शकतो, वस्तू उचलू शकतो. आपली आई हाताने लाडू वळते. आणि छोटं बाळ जर आपण पाहिलं तर ते छोटं बाळ खुळखुळा जो आहे, लहान मुलांचं अतिशय आवडतं खेळणं. हे खेळणं लहान बाळ काय करतं, आपल्या हातानेच उचलत असतो. म्हणजे आपल्या हाताची हालचाल होते. हालचाल कुठून होते? खांद्यातून, कोपरातून आणि मनगटातून हालचाल होते. आणि त्यामुळं आपण आपल्या हाताने वेगवेगळी कामं करू शकतो. आत्ता बाळांनो, आपल्याला कंबर माहिती आहे, हो की नाही? कुठे कंबर दाखवा. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बरीचशी कामं सोपी होतात. खाली पडलेली वस्तू आपल्याला सहज उचलता येते. बुटांचे बंद बांधता येतात. खेळताना कोणतीच अडचण येत नाही. काय पाहिलं आपण? कंबर. आपल्या शरीराचा किती महत्त्वाचा अवयव आहे कंबर बघा. आपल्या शरीराचा दुसरा महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे पाय, ज्याला आपण इंद्रियसुद्धा म्हणू शकतो किंवा अवयव म्हणू शकतो. हा पाय जो आहे आपला कुठल्या कुठल्या ठिकाणी वागतो, तर खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी आपला पाय वाकू शकतो. पायांची बोटेही वाकू शकतात, पण हाताच्या बोटांइतकी ती वाकत नाही. पायांनी आपण बरीच कामे करू शकतो. पायांमुळे आपण उभे राहतो, चालतो, धावतो, पळतो, जिन्यावरून चढतो किंवा जिना उतरतो, उड्या मारतो आणि काही यंत्रसुद्धा आपण पायानेच चालवतो. आपण पाहिलं आहे की ज्या व्यक्तींना हात नसतात ती हाताची सगळी कामं ही पायानेच करतात. उत्कृष्ट चित्रकार पाहिलेत जे पायाने चित्र काढतात. ज्यांना हात नाहीत ती लोक पायाचा उपयोग करून खाणंसुद्धा खातात. म्हणजे जसं आपण हाताचा उपयोग करतो तशीच या व्यक्ती पायाचा उपयोग करत असतात. म्हणजे पायसुद्धा आपल्या शरीराचा तितकाच महत्त्वाचा अवयव आहे. पाय नसेल तर काय होईल हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला शाळेत जाता येणार नाही, आपल्याला जागेवरून उठता येणार नाही, आपल्याला ग्राउंडमध्ये जाऊन खेळता येणार नाही. अहो, मैदानात सोडाच, साधं घरातल्या घरातसुद्धा आपल्याला खेळता येणार नाही. आईबरोबर बाजारात जाता येणार नाही. म्हणजे पायसुद्धा आपल्या शरीराचा तितकाच महत्त्वाचा अवयव आहे. आपण आपल्या सर्व अवयवांची काळजी घेतली पाहिजे. शरीराचा एक अवयव जरी निकामी झाला तरी आपलं संपूर्ण शरीर हे अधू बनतं. त्यामुळे आपण आपल्या शरीरातील अवयवांची, आपल्या शरीरातील इंद्रियांची, बाह्य इंद्रिय असतील यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आज आपण काय करायचे? तोंडाने अजिबात बोलायचं नाही असं आपण ठरवलेलंच आहे. आणि त्यामुळं समोरच्या व्यक्तीला फक्त आपण खुणा करून सांगायचं आहे. आता मी तुला विचारते, अरे मी जाऊ की थांबू? कशी झाली आहे? मी आजारी आहे. कशी आहे? आता आपण काय केलं? आपण नेहमी एकमेकांशी तोंडाने बोलतो, पण आता आपण काय केलं की शब्दांचा वापर करण्याऐवजी आपण एकमेकांशी खुणेने बोललो. मग खुणेने बोलत असतानाच आपण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा वापर केला. आता मी तुम्हाला सांगते, उंच फळीवरील लाडवांचा डबा आपल्याला काढायचा आहे आणि आपला हात पोचत नाही. अशा वेळेस आपण काय करणार? आपला हात पोचत नाही तर आपण काय करणार? आईच्या मदतीने आईकडून तो डबा काढून घेऊ, किंवा आई घरी नसेल तर आपण काय करतो? खुर्ची घेतो किंवा टेबल घेतो किंवा डबे एकमेकांवर ठेवून त्या डब्यांच्या सहाय्याने आपण तो डबा काढतो. म्हणजे कुठलंही काम असू द्या, ते करत असताना आपल्याला केवळ शरीराच्या एकाच अवयवाचा उपयोग होत नाही. आता आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला हात, डोळे या अवयवांचा उपयोग होतो. पण जर का आपण काम बदललं, आता आपल्याला अभ्यास नाही करायचं आहे, खेळायचं आहे, मग त्यावेळेस आपल्याला पायांचा सुद्धा उपयोग होतो, हो की नाही? म्हणजे प्रत्येक काम करत असताना कुठलंही काम असू द्या, प्रत्येक वेळी एकच अवयवाचा उपयोग होतो असं नाही.
वेगवेगळ्या अवयवांचा वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग होत असतो. म्हणजे संपूर्ण शरीराचे अवयव, संपूर्ण शरीरातील इंद्रिय ही आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहेत. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे अवयव किंवा वेगवेगळी इंद्रिय आपल्याला उपयोगी पडतात. माझ्यासारखं दुसरं कुणीच नाही. जगामध्ये बघा खूप लोक आहेत, पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहेत. तरी एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही, कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण निरनिराळी असते. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी ही प्रत्येकाची निरनिराळी असते. संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसता, हे माहीत आहे का तुम्हाला? पण कधीकधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ हे अगदी एकसारखे दिसतात, पण तरीही त्यांच्यातही थोडाफार फरक असतोच. इतका फरक असतो की आपण त्यांना देखील सहज ओळखू शकतो. आपण पाठात काय पाहिलं की आपल्या शरीराचे एकूण 5 अवयव आहेत, 5 इंद्रिय आहेत, बाह्य इंद्रिय जी आपल्याला सहज दिसतात बाहेरून, त्यांना आपण बाह्य इंद्रिय म्हणतो. ही बाह्य इंद्रिय जी आहेत, प्रत्येक कामासाठी या इंद्रियांची आपल्याला गरज असते. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी इंद्रिय आपल्याला उपयोगी पडतात. आपण आपल्या संपूर्ण शरीराची योग्य काळजी घेतली पाहिजे. शरीरातील कुठलाही एक अवयव निकामी झाला तर आपलं संपूर्ण शरीर अधू बनतं. त्यामुळे आपण आपल्या अवयवांची, आपल्या इंद्रियांची काळजी घेऊ या.